मुंबईमध्ये दरवर्षी आपण पाहतो की मलेरिया आणि डेंग्यू हे पूर्ण मुंबई शहरावर थैमान घालत असतात। आणि तसं पाहिलं तर केएम आणि बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे आम्हीही युद्ध पातळीवरती कष्ट करत असतो। त्याच्यामध्ये बरीच धावपळ होत असते, पण शेवटी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी हे सगळं महत्त्वाचंच आहे। केएममध्ये आम्ही एक खास ज्वरनिदान ओपीडी चालू करत असतो आणि ती कुठल्याही तापाचे जे पेशंट येतात त्या तापाच्या पेशंटसाठी आमचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही मलेरिया आणि डेंग्यू इत्यादी आजारांचं निदान करत असतो। याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट जी आम्ही नेहमी करत असतो ती म्हणजे एमओज जे मेडिकल ऑफिसर्स आहेत त्या सगळ्यांना उत्तम ट्रेनिंग देणं आणि त्यांच्या पातळीवरती त्यांनी ह्या आजाराशी कशी ट्रीटमेंट द्यायची आपल्या पेशंट्सना आपल्या रुग्णांना हे आम्ही शिकवत असतो। याच्या व्यतिरिक्त आमचे जे इंटर्निस्ट आहे त्यांनी साधारणतः जनतेमध्ये जाऊन किंवा स्लम्स एरियामध्ये जाऊन लोकांना कसं समजावावं किंवा कसं शिकवावं याचाही त्यांना आम्ही शिक्षण देत असतो। आणि याच्या व्यतिरिक्त एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आम्ही मुंबईत करतो आणि ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलेरिया आणि डेंग्यू विरोधी किंवा त्याला सामना करण्यासाठी प्रकल्पाचा भाग आहे तो म्हणजे अनेक ठिकाणी विविध कॅम्प घेणं। गेल्या वर्षी आम्ही असेच 92 कॅम्प घेतले आणि जवळजवळ 40-42 हजार लोकांना आम्ही याचा लाभ मिळवून दिलेला आहे की जिथे आम्ही या सगळ्यांचा डेंग्यू विरुद्ध मलेरिया विरुद्ध शिक्षण देतो, औषधं देतो आणि त्यांची तपासणी करतो। आज आपण विचारता असताना आम्ही साधारणतः मलेरियाच्या विरोधातच काय करायचं याची सतत विचार करत असतो, तेव्हा आज आमचे काही ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे आले आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बरेच कार्यक्रम केएमध्ये करत असतो आणि त्यांनी आम्हाला विचारलं की ते समाजासाठी काय करू शकतात। तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं फेसकॉमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आम्ही शिक्षण देऊ आणि साधारणतः त्यांनी वस्त्यांमध्ये जाऊन किंवा ज्या एरियात ते राहतात तिथे साधारणतः त्यांच्या बिल्डिंग्स आहेत किंवा त्यांची राहती जागा आहे इथे कशा प्रकारे मलेरिया विरोधी वातावरण ठेवता येईल याचा त्यांनी लोकांना साथ घालावी आणि याच्यासाठी त्यांना सुद्धा आम्ही एक अभ्यासात्मक कार्यशाळा घेणार आहोत की ज्या योगे ते आपापल्या एरियामध्ये जनजागृती करू शकतील। आणि मला असं वाटतं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की जिथे ज्येष्ठ नागरिक मुंबईसाठी मलेरिया विरोधी जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये भाग घेण्याच्या प्रयत्नात आहे। आणि मला असं वाटतं सगळ्या मुंबईकरांना मीही असं आव्हान करीन की आपापल्या परिसर स्वच्छ ठेवा आणि जिथे पाणी साचलं आहे का, टाक्या स्वच्छ आहेत का किंवा कुठे काही घाण तर नाही आहे हे निश्चित पाहून घ्या आणि आपण सगळेजण अगदी मलेरियापासून स्वतंत्र असलेली अशी मुंबई एक छान आयुष्य जगूया असं मी सगळ्यांना आव्हान